इंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणं अन्तातीतगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पाच भावाचं प्रकरणामध्ये मोक्षशास्त्रमधून आपण वाचत होतो। दीपभाभी नाही आले का? तर मोक्षशास्त्रमध्ये 237 पान आहे। तर त्याच्यावर दुसऱ्या अध्यायाचं उपसंहार सांगत असताना त्यांनी 5 भावांचं वर्णन सांगतात तिथं पण। पारिणामिक भाव के संबंध में, पारिणामिक भाव कशाला म्हणलं? कर्माच्या उदय, उपशम, क्षय, क्षयोपशम कशाचीही ज्याला अपेक्षा नसते त्याला म्हणलं पारिणामिक भाव। मग त्या पारिणामिक भावाचं, पारिणामिक भाव म्हणजे स्वभाव आहे। मग तो कुठल्या द्रव्यामध्ये आहे? 6 द्रव्यापैकी कुठल्या द्रव्यामध्ये पारिणामिक भाव असतो? सगळ्या द्रव्यामध्ये आहे। पारिणामिक भाव म्हणजे स्वभाव आहे ना, त्यामुळं तिथं न कसल्या कर्मांचा अपेक्षा आहे न परद्रव्याची अपेक्षा कशाचीच नाही आहे। त्यामुळं प्रत्येक द्रव्याचा स्वभाव जो आहे त्याला पारिणामिक भाव म्हणलं। त्यामुळं कथन करताना तुम्ही सांगता जीव आणि पुद्गलामध्येच 5 भाव आहेत असं काय, या भावांची चर्चा करत असताना। पण 6ही द्रव्यांमध्ये पारिणामिक भाव आहेच। जीव और उसके अनंत गुण त्रिकाल अखंड अभेद है, इसलिए वे पारिणामिक भाव से है। काय म्हणलं? जीव आणि त्याचे अनंत गुण 3 काळामध्ये अखंड अभेद आहेत, त्यालाच म्हणलं पारिणामिक भाव। म्हणजे पारिणामिक भाव कसा असतो? अनादि अनंत असतो, कधीही न बदलणारा, कधीही नष्ट न होणारा। प्रत्येक द्रव्य के प्रत्येक गुण का प्रतिक्षण परिणमन होता है, और जीव भी द्रव्य है, इसलिए उसमें द्रव्यत्व नाम का गुण है। मग द्रव्यत्व गुणाचं कार्य काय? नित्य राहून परिणमन करणं हे द्रव्यत्व गुणाचं कार्य। म्हणून सांगतायत की प्रत्येक द्रव्य के प्रत्येक गुण का प्रतिक्षण परिणमन होता है, और जीव भी द्रव्य है, इसलिए तथा उसमें द्रव्यत्व नाम का गुण है, इसलिए प्रति समय उसके अनंत गुणों का परिणमन होता है। ज्या ज्या द्रव्यामध्ये द्रव्यत्व गुण आहे त्याच्यामध्ये असणाऱ्या अनंत गुणांचं परिणमन नित्य चालू आहे। कुठल्या द्रव्यामध्ये द्रव्यत्व गुण आहे? 6 द्रव्यापैकी कुठल्या द्रव्यामध्ये द्रव्यत्व गुण असतो? सर्व द्रव्यांमध्ये, कारण सामान्य गुण आहे ना। मग तो सामान्य गुण सर्व द्रव्यांमध्ये आहे, त्याचं कार्य आहे नित्य राहून परिणमन करणं, किंवा परिणमन करत असताना नित्य राहणं। इसलिए प्रति समय उसके अनंत गुणों का परिणमन होता है, उस परिणमन को पर्याय कहते हैं। उसमें जो पर्याय अनादिकाल से शुद्ध है वे भी पारिणामिक भाव से है। जरा सूक्ष्म कथन करतायत। काय सांगितलं? प्रत्येक द्रव्यामध्ये अनंत गुण आहेत आणि त्याच्या अनंत पर्याय आहेत। तर त्यातले प्रत्येक गुण परिणमनशील आहे। मग त्या गुणांमध्ये ज्या गुणांची अनादिकाळापासून शुद्धच पर्याय उत्पन्न होते ते सुद्धा पारिणामिक भावाच्या अपेक्षेनेच, किंवा त्याला सुद्धा पारिणामिक भावच कारण आहे असं सांगतात। काय कळलं? असे अनंत गुण आपल्यामध्ये आहेत ज्यांचं परिणमन नित्य शुद्ध रूपच असतं। त्यांनी पुढं पॅरेग्राफमध्ये घेतलंय। जसं की सामान्य गुणांचं परिणमन, सामान्य गुण कुठले कुठले? अस्तित्व, वस्तुत्व, द्रव्यत्व, प्रमेयत्व, अगुरु लघुत्व, अवगाहनत्व, अजून प्रदेशवत्व, अजून संपले का? संपले होय? आमच्याकडे लय आहेत अजून। जीवामध्ये असणारे अजून अनंत असे सामान्य गुण आहेत। कुठले कुठले? कोण सांगते बघू?
काका सामान्य गुण कुठले अजून ज्याचं की नित्य शुद्ध अमूर्तत्व बर अजून अजून चेतनत्व पण तिच्या अपेक्षेने बघितले तर ते पण सामान्य मध्ये जाते. कुठलं चेतनत्व हे जीवच्या गतीच्या अपेक्षेने बघितले तर अनेक जीवाच्या अपेक्षेने बघितले तर ते सामान्य बरोबर. हे सामान्य गुण झाले की सगळे. अजून कुठले असे गुण आहेत जे अनंत अनादिकाळापासून शुद्ध रूपच परिणमन करतात. असे अनंत गुण आहेत आपल्यामध्ये. त्यांनी पॅरेग्राफ घेतलाय पुढं, मी वाचते तोपर्यंत आठवा. जीव की अनादिकाल से संसारी अवस्था है. यह बात इस अध्याय के 10वें सूत्र में कही है. काय म्हणले? अनादिकाळापासून जीवाची संसारी दशा आहे. क्योंकि जीव अपनी अवस्था में अनादिकाल से प्रतिक्षण नया विकार करता आ रहा है, किंतु यह ध्यान रहे कि उसके सभी गुणों की पर्यायों में विकार नहीं होता. काय म्हणले? जरी जीवामध्ये अनंत गुण आहेत तरी सुद्धा त्या अनंत गुणांमध्ये विकार होत नाही. तुम्ही आता संसारी दशेमध्ये ठीक आहे, पर्यायापेक्षेने अशुद्ध आहात, विकारी आहात, दोषी आहात, पण तरी सुद्धा तो दोष, ते जे विकारी परिणमन आहे ते कुठल्या गुणांमध्ये होतं, किती गुणांमध्ये होतं हे सांगतायत. यह ध्यान रहे कि उसके सभी गुणों की पर्यायों में विकार नहीं होता. कुठल्या तरी जीवाचं सांगत नाहीत बरं का. प्रत्येक जीव जे संसारामध्ये अनंत जीव आहेत, भलेही ते धर्मात असोत, अधर्मात असोत, भलेही ते जिनधर्मी असोत, अन्यधर्मी असोत, निगोदी त्रस्थावर कोणीही असोत, 237 म्हणले की, तर त्या सगळ्या जीवांच्या सर्व गुणांच्या पर्यायांमध्ये विकार होत नाही. किंतु अनंत गुणों में से बहुत से कम गुणों की अवस्था में विकार होता है. काय कळलं? समजा तुम्हाला माहिती आहेत किती, एक 10-15 गुणच माहिती आहेत, लय तर काढा बघू कुठले कुठले गुण माहिती आहेत जीवाला. आता सांगू शकाल तुम्ही, पण एक सामान्य आपण इथं बघू की सामान्य गुण 6 आहेत. विशेष गुणांच्या अपेक्षेने भेद करत गेलं तर श्रद्धा, ज्ञान, चारित्र्य वगैरे हे पण गुण आहेत जीवामध्ये. मग सांगतायत की असे खूप कमी गुण आहेत ज्याच्यामध्ये विकारी दशा होते. जितने गुणों की अवस्था में विकार नहीं होता उतनी पर्याय शुद्ध है. आता सांगा असे कुठले गुण आहेत ज्याच्यामध्ये नित्य शुद्ध रूपानेच परिणमन होतं. हे तर सांगितले 6 सामान्य गुण. अजून दीपाली भाभी विशेष गुणामध्ये विकार दिसून येईल हे सांगतायत. पण अजून कुठले गुण आहेत ज्याच्यामध्ये की नित्य शुद्ध रूपच परिणमन दिसणार आहे तुम्हाला? टेबलच्या मागे पारिणामिक भाव आहे. पारिणामिक भाव काय हे असं? पारिणामिक नाही येणार, पारिणामिक भाव आहे हा. तर गुण पाहिजे आपल्याला. गुण कुठले गुण आहेत ज्याच्यामध्ये अनादीपासून शुद्धच परिणमन होतं? झाले सामान्य गुणांचे 6 सामान्य गुणांमध्ये पण नित्य शुद्ध परिणमन आहे. अजून कुठले गुण सांगा की अजून असे एक माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना? ओ जीवामध्ये काकाजी कुठले गुण आहेत? क्रिया करत असताना ते क्रियात्व गुण पण आहे. नाही, त्याच्यामध्ये विकारी परिणमन आहे. श्रद्धा, ज्ञान, चारित्र्य हे सांगितलं की आपण. म्हणून तर मिथ्या दृष्टी आणि सम्यक दृष्टीच्या मध्ये फरक केला जातो. पण असे अनंत गुण आहेत ज्यांच्या, म्हणजे काय म्हटलं, प्रत्येक जीवामध्ये अनंत गुण आहेत, त्यातले काहीच गुणामध्ये विकारी परिणमन आहे आणि बाकी सगळे गुण शुद्ध रूपाने परिणमित होतात. दीपाली भाभी कुठे गेलाय आज? क्रियावरती शक्ती म्हणत होत्या ना. क्रियावती शक्तीचं विभाव परिणमन आहे तुमच्यामध्ये, स्वभाव परिणमन नाही आहे. बिजू बाकी आले. बरं, तोपर्यंत अजून आठवा, वेळ देते, अजून थोड्या वेळाने सांगा, चालतंय. ज्ञानाचं ज्ञान रूपाने सुद्धा परिणाम स्वभाव परिणामांचा आहे.
कशाला अज्ञान रूप परिणमन दिसते ना, विकारी अवस्था आहे ज्ञानामध्ये. श्रद्धा, ज्ञान, चारित्र्य हे सगळ्यामध्ये विकारी अवस्था आहेत. त्याला सोडा. अजून असे कुठले गुण आहेत जे अनादि अनंत कधीच विकारी होत नाहीत, ज्यांचं कधीही विरुद्ध रूपाने परिणमन होतच नाही. शुद्धच परिणमन असतं. विसरलात का काय गुण सगळे आपले? दीदी उपयोग सिद्धाचे 8 गुण. सिद्धांचे 8 गुण ते पण आता आपल्यामध्ये विभाव अवस्था आहे ना त्याची. अनंत ज्ञान, अनंत दर्शन हे आता आपल्यामध्ये क्षयक्षमिक ज्ञान दर्शन ही विकारी दशा आहे. सम्यक ज्ञान, मिथ्या ज्ञान हे सगळं विकारी अवस्था आहे. सामान्य गुण घेतले का? सामान्य गुण घेतले आम्ही. तुम्ही उशिरा आला आमच्याकडं. अजून सांगा. हा बर. दीदी दर्शन गुण. दर्शन गुणाचं पण विकारी परिणमन सगळ्याचं विभाव परिणाम नाही ना दीदी. सामान्य प्रतिभा असते त्याच्यामध्ये कधीच होत नाही. शुद्ध येतो. दर्शन उपयोग शुद्ध आहे. बर. तरी पण त्याच्यामध्ये आपण केवळ दर्शन रूपाने परिणमन नाही आहे ना, म्हणून त्याच्यामध्ये काय म्हणायचं, अशुद्धता आहे. काय म्हणताय विजू की? बर. नाही तेच की दर्शनावरण कर्म आहेच ना, त्यामुळं त्याच्यावर आवरण आहे. दर्शन शुद्ध रूपाने कुठं परिणाम आहे दर्शन. बरोबर. तेच की, म्हणजे कमी जास्तपणा आहे हे सुद्धा एक प्रकारची अशुद्धीच की. अजून पण अस्तित्वपणा माझा आहे काय माझ्या झालं की अस्तित्व गुण आलं की ते उगीच वेगळ्या भाषेत सांगायला लागलं काय? वस्तुत्व. ओ 6 सामान्य गुण झाले आमचे. अजून सांगा. इकडे भावप्रमेय हे तर विचारतो नाही म्हणलं त्यात दर्शन गुणाचंच नसते का ते? दर्शन गुणावर आवरण आहे ना, त्याच्या निमित्तात तुम्हाला सगळं युगपत दर्शन होऊ शकत नाही. त्यामुळे ते असू दे की. दर्शन उपयोगाचं ते पर्याय तो मिथ्यात्व हो नाही म्हणून सांगितलं ना. नाही ते मिथ्यावरून म्हणून नव्हे, शुद्ध आणि अशुद्ध परिणमन ह्याच्यासाठी चाललंय आपलं. मग जसं केवलींचं दर्शन गुणाचं परिणमन आहे तसं तुमचं आहे का? केवल दर्शन आहे का तुम्हाला आता? मग जोपर्यंत केवल दर्शन आहे तोपर्यंत अशुद्ध दशा आहे त्याची. जसं परिणमन सिद्धांमध्ये असणार आहे ना त्या अनंत गुणांचं, तसं परिणमन तुमच्यामध्ये आहे. असे ते गुण कुठले ज्याच्यामध्ये अनादि अनंत शुद्धच परिणमन असतं? विचार करा. अजून वाचू आपण. प्रत्येक द्रव्य सत है, इसलिए उसकी पर्याय में प्रति समय उत्पाद व्यय और द्रव्यत्व का पर्याय अवलंबन करती है. उन तीनों अंशों में से जो सदृशता रूप द्रव्य अंश है वह अंश अनादि अनंत एक प्रवाह रूप है. द्रव्य पर्याय भी पारिणामिक भाव से है. उत्पाद व्यय द्रव्यत्वामध्ये द्रव्य सुद्धा अवस्था पर्याय पारिणामिक भाव रूप आहे असं सांगतात. उत्पाद व्यय भले ते चेंजेबल अवस्था आहे, त्या अंश आहेत, तरी सुद्धा जो ध्रुवपणा आहे तो पारिणामिक भाव आहे. म्हणजे आता पाची भावांच्या पेक्षेने म्हणून पारिणामिक भावाला मुख्य करून इथं कथन करायला लागले. द्रव्य का त्रिकालत्व तथा अनंत गुण और उनकी पर्यायों का एक प्रवाह रूप से रहने वाला अनादि अनंत द्रव्य अंश, यह तीनों अभेद रूप से पारिणामिक भाव है. काय कळलं? मिळालं का? 238 पान काढा. त्याच्या पुढचं वाचले मी. बरोबर आहे, त्याच्या पुढचंच वाचले. द्रव्य का त्रिकालत्व, मला अर्थ सांगायचा आहे. द्रव्य का त्रिकालत्व तथा अनंत गुण और उनकी पर्यायों का एक प्रवाह रूप से रहने वाला अनादि अनंत द्रव्य अंश, यह तीनों अभेद रूप से पारिणामिक भाव है. काय म्हटले? एक द्रव्यामध्ये त्रिकाली राहणारे अनंत गुण आणि त्या पर्यायांच्या प्रवाहामध्ये राहणारा जो द्रव्य अंश आहे तो पारिणामिक भाव आहे, जो अभेद रूपाने सगळ्यामध्ये स्थित आहे, गुणांमध्ये पण आणि पर्यायांमध्ये पण. और उसे द्रव्य दृष्टि से परम पारिणामिक भाव कहा जाता है. ज्याला तुम्ही द्रव्य अंश म्हणताय.
मग आता उत्पाद आणि व्यय काय आहे हे सांगतायत. अब उत्पाद और व्यय पर्याय के संबंध में कहते हैं. व्यय पर्याय अभाव रूप है और वह पारिणामिक भाव से है. कसं काय हो आता, द्रव्य अंश पारिणामिक भाव आहे सांगितलं, ठीक आहे. व्यय अंश व्यय पर्याय अभाव रूप आहे, ती पारिणामिक भावाने कसं, पारिणामिक भाव अनादि अनंत सांगता का नाही तुम्ही. मग व्यय म्हणजे अभाव झाला, त्याला कसं पारिणामिक भाव म्हणायचं. उत्पाद व्यय होणे रूप हम्म. होणे सांगितलं ना, म्हणजे परिणामन होणे हा जो स्वभाव सांगितला. हम्म. प्रत्येक द्रव्याचा स्वभाव आहे ना, उत्पाद व्यय ध्रुव हा प्रत्येक द्रव्याचा स्वभाव आहे. त्यामुळं सांगितलं व्यय 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 रूपाने त्याचं परिणमन चालू आहे नित्य, म्हणून व्यय सुद्धा पारिणामिक भाव आहे असं सांगतात. तसंच उत्पाद सुद्धा पारिणामिक भाव सांगणार. द्रव्य के अनंत गुणों की प्रति समय उत्पाद पर्याय होती रहती है. उसमें जिन गुणों की पर्याय अनादिकाल से अविकारी है वह पारिणामिक भाव से है. ज्याच्यामध्ये कधीही विकार झाला नाही अशी सतत उत्पन्न होणारी जी पर्याय आहेत त्या गुणांचं परिणमन आहे, तर ते पारिणामिक भावाने आहे. और वह पर्याय है इसलिए पर्यायर्थिक नय से पारिणामिक भाव है. काय म्हणते, हां, व्यय जसं सांगितलं ना त्यांनी पारिणामिक भावाने आहे, तसंच उत्पाद सुद्धा पारिणामिक भावाने आहे. हां, पर्यायार्थिक नयाने असणारा तो पारिणामिक भाव म्हणायचा. जो उत्पाद आणि व्यय हे पर्यायापेक्षेने असणारा पारिणामिक भाव, पण त्याच्यामध्ये सुद्धा अविकारी रूपाने शुद्ध रूपाने परिणमन आहे. पर की अपेक्षा रखने वाले जीव के भावों के 4 विभाग होते हैं. औपशमिक भाव, क्षयपशमिक भाव, क्षायिक भाव और औदैहिक भाव. इन 4 भावों का स्वरूप पहले अध्याय में टीका में किया है असं सांगितलं त्यांनी. तर मला काय सांगायचं होतं की जे आपण सामान्य गुण म्हणतो त्याच्यामध्ये तर अविकारी परिणमन आहेच, त्याला सुद्धा पारिणामिक भाव म्हणलं. म्हणजे त्या गुणांचं परिणमन नित्य शुद्ध रूपानेच होतं. कुठल्या, जे 6 सामान्य गुण आहेत त्यांचं तर नियमाने त्याच्या अस्तित्वामध्ये काय होणार आहे अविकारी परिणमन. प्रत्येक द्रव्य आहे आहे आहे, जीव प्रत्येक जीव आहे रूपाने, त्याच्यामध्ये विकारी अवस्था काय, अस्तित्वामध्ये नाही. वस्तुत्वामध्ये अर्थक्रियाकारित्व म्हणजे जाणणे रूपाने परिणमन हे सुद्धा चालू आहे. पुढं द्रव्यत्व गुणाचं नित्य राहून परिणमन करणं कसलंही असेल ते, पण द्रव्यत्व गुणामध्ये अशुद्धी नाही. आणि प्रदेशवत्व कुठल्याही शरीरात असलं तरी त्या शरीराचा आकार आहे जीवाला, त्यामुळं प्रदेशवत्व गुणात सुद्धा विकारी परिणमन नाही. पुढं प्रमेयत्व म्हणजे जाणले जाणेपणा, म्हणजे कुठलाही जीव असू दे, कुठलंही द्रव्य असू दे, त्याच्यामध्ये जाणले जाणेपणा आहे. जाणलं नव्हे, जाणले जाणेपणा आहे. प्रमेय होण्याचं ॲबिलिटी आहे त्याच्यामध्ये. हां, कोणत्या ना कोणाच्या ज्ञानाचा विषय होण्याची शक्ती जीवामध्ये द्रव्यामध्ये आहे. आणि अगुरु लघुत्व म्हणजे आपलं काय बाहेर टाकणार नाही, बाहेरचं काय आत येणार नाही, म्हणून शुद्ध रूपाने सतत परिणमन त्याचं चालू आहे. मग असे अनेक अजून गुण कुठले, तर सगळ्या शक्ती घ्या ना. 47 शक्ती आहेत, त्या जीवाचा स्वभाव आहे, त्याच्यामध्ये काय विकारी परिणमन, जीवत्व, काय चितिशक्ती, जीवत्व शक्ती, काय अजून तुमची ज्ञान शक्ती. चैतन्य रूपाने राहणे. हां, मग माहिती आहे ना तुम्हाला, सांगितलं नाही विजू काकी. ओके, आता मी ते म्हणजे, पण तसं कसं म्हणायचं, काय तुमचं सर्वज्ञत्व शक्ती, सगळी सर्वदर्शित्व शक्ती याच्यामध्ये कसं लावणार आहेत ना. शक्ती रूपाने तर तसंच आहे, त्याचं परिणमन नित्य चालू आहे. मग शक्तीमध्ये विकार असतो का? हा, असं लावायचं नाही. पण आता त्याच सर्वज्ञता आता प्रगट नाही या अपेक्षेने, असं मला विचार मी तेच करत होते 47 शक्तीचाच. पण मग ते भूभव होणे असणे याच्यामध्ये काय विकार नाही असं मी सांगणार होते. हो, पोचल्या भावना असं जरा चाललं होतं विचार माझा.
पण तुम्ही सगळं करता का? हा, हा. अजून 47 शक्ती सांगितले, त्याच्यामध्ये सुद्धा कधी विकारी परिणमन होत नाही. सगळ्या शक्ती घेतल्या ना, उत्पाद वेद शुद्ध शक्ती त्याच्यामध्ये आली. परत हां हो. कर्ता कर्म करण हे सगळ्या 6 षटकारक सांगितले, त्या रूपाने असणारी शक्ती. सगळ्या शक्ती स्वभाव रूपाने परिणमन करतात. म्हणून सांगितलं त्याच्यामध्ये भाव 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 हां त्याच्यामध्ये अशुद्धता अभाव नाही. अभाव अभाव. अजून कशामध्ये सांगा, अजून कशात घडते का? असे गुण कुठले की ज्याच्यामध्ये शुद्धच परिणमन नित्य होत राहतं? असे जीवाचे गुण कुठले? बरं, आज जाणा आणि उद्या सांगा. हं? बरं, जाऊ देत. शुद्ध परिणमन मी सांगते, तुम्ही अशुद्ध परिणमन सांगा कशा कशामध्ये होतं. ज्ञान दर्शन चारित्र झालं, श्रद्धा ज्ञान चारित्र, अजून सुख वीर्य, अजून ते सुद्धा माहित नाही आपल्याला. म्हणजे न शुद्ध माहित आहे ना अशुद्ध माहित आहे काय. असे अनंत गुण आहेत म्हणतो आपण स्वतःमध्ये, पण अनंत गुण जाणण्याची शक्ती सुद्धा तुमच्यामध्ये नाही. म्हणून फक्त म्हणलं ना, भेद रूपाने जरी पण नाही जाणू शकत तरी अभेद रूपाने अनुभव करताना सगळे अनंत गुण आलेच प्रतीतीमध्ये. मग त्या म्हणून म्हणायचं तिथं गुणामध्ये फरक आहे का? आता ते शक्ती पण गुणच आहेत ना जीवाचे. आणि गुणामध्ये फरक आहे. सगळे शक्ती म्हणजे पण गुणच आहेत. परिणमन होतं का नाही होत? परिणाम भाव आणि होतं की त्यांच्यामध्ये भाव होते का? भाव म्हणजे परिणामन घडते का तिथं? जीवत्व शक्तीचं, चिती शक्तीचं सांगतात ना माताजी, कसं जगतो आणि कशावर जगतो हे सांगणारी त्या शक्ती आहे. चेतन चेतन रूपाने जगतो ती झाली. कसं कसं जगतो आणि कशावर जगतो हे सांगितलं ना. तर जीवत्व काय रोज सत्वायला जीवत्व शक्तीवर म्हणजे कशावर जगतो तर जीवत्व शक्तीवर जगतो. आणि शक्तीवर कसा म्हणजे एव्हरग्रीन रूपाने सांगितलं ना, सदैव चैतन्य चैतन्य रूपानेच राहणारा म्हणून किती शक्ती वर जगणारा. कशावर जगतो आणि कसं जगतो हे सांगितलं ना. मग कशावर जगतो कुठली शक्ती हे चिती शक्तीने सांगितलं. कसं जगतो तर चिती चैतन्य चैतन्य रूपाने जगतो. चिती शक्ती सांगते कसं जगतो आणि कशावर जगतो तर जीवत्वावर जगतो. मग असं सांगणारे त्या शक्ती. ज्या समयात तुम्ही निर्विकल्प अनुभव केला त्याच समयामध्ये अनंत गुणांमध्ये शुद्धता प्रगट झाली. का सांगितलं जातं हे? मग तुम्हाला एक एक असं क्रमाने शुद्ध करत बसायची नाही आहेत. म्हणून म्हटलं पुरुषार्थ करायचे तो अनंत गुणांमध्ये नाही, थोडासा पुरुषार्थ बास आहे जे अनंत गुणांचं शुद्धीकरण करण्यामध्ये कारण आहे. म्हणून कुठं लय शक्ती लावायची गरज नाही आहे, फक्त कुठं उपयोग बदलायचा आहे बास. त्यासाठी किती शक्ती लावावी लागते हो? म्हणला तर भरपूर, म्हणला तर कायच नाही. किती शक्ती लावायची हो? कुठं बसलाय सांगा खरं खरं? इथं बसलाय का दुकानात बसलाय? इथंच आहे. छान. नाही तर दुकानात असला तर लई शक्ती लावावी लागते इथं आणायला बरं का. फिजिकली कुठं पण असा, मेंटली कुठं असणं सांगता येत नाही. म्हणून असतो एका ठिकाणी आणि म्हणलं फिरतो अनेक ठिकाणी. मग त्या उपयोगाला स्थिर करा तर आपल्या सगळ्या गुणांचं आणि त्याला विषय द्या स्वतःचा आत्मा, तर त्याच्यामध्ये अनंत गुणांमध्ये. म्हणूनच की फिजिकली कुठं आहे त्याचं काय त्याच्यावर तुमचं अवलंबून नाही आहे, तर तुम्ही उपयोगाने कुठं आहेत ना त्याच्यानुसार तुम्हाला आसरव बंद. म्हणूनच ते सांगितलं होतं ना उदाहरण मागच्या वेळेस, काय की ते 2 भाऊ असतात आणि ते त्यांच्यामध्ये क्रम लागलेला असतो. एक दिवस एक जण पूजा करायची आणि एक दिवस लाकडं तोडायला जायचं जंगलामध्ये. काय सांगितलं होतं आठवत आहे का? मग तो ज्या दिवशी मंदिरात विधान होतं त्या दिवशी दुसरा भाऊ तिथं बसणार होता आणि एक भाऊ गेला जंगलमध्ये लाकडं तोडायला. माझ्याकडे बघा काय करत नाही ते.
राहू देत, काय करणार नाही. तर काय म्हणले, तर जो मंदिरात बसला होता ना तो काय विचार करतोय, ते किती मजा करायला लागलाय जंगलातला. सगळीकडे फिरायलाय, मस्त आपलं झाडांवर वर खाली उड्या मारत असणार, आनंद भोगत असणार. मी इथं अडकून बसलोय, 3 तास झालं पूजा करतोय. आणि तो भाऊ तिथं जंगलमध्ये असताना सुद्धा विचार काय त्याचे हो, म्हणला किती आज छान त्याला विधान करायला मिळालंय, त्याचं पुण्य मला नाही मिळालं. सांगा कोण पुण्य करायलाय, कोण पाप करायलाय हो? हां, आणि म्हणजे पुण्य कुठं असतं? जंगलात. जंगलात नाही आहे, परिणामात आहे. म्हणून म्हटलं ना, तुम्ही कुठं बसलाय, कुठं आहे ह्याच्यावर अवलंबून नाही आहे, तर परिणाम कोणाशी जोडलेले आहे त्याच्यानुसार आपल्याला आश्रव बंद होणार. धर्म करने के लिए 5 भावों का ज्ञान कैसे उपयोगी है, काय म्हणताय? इथे शक्तीमध्ये अनाकार उपयोगमयी दृश्य शक्ती पण दिले ना, मग शक्तीच्या अपेक्षा कसं घेतलं येते? दर्शन गुण जसं तुम्हाला मगाशी म्हटलं होतं, तर तो सांगितलं आवरण आहे त्याच्यावरती. मग आता ही दृश्य शक्ती म्हणजे लब्धी कसं घ्यायचं इथे? शक्ती मग तसं सगळ्या शक्ती आहेत ना, मग सर्वज्ञत्व पण म्हटलं ना, सर्वदर्शित्व हे सुद्धा शक्ती रूपाने, तर जसं आहे तसं आहे, त्यांचं परिणमन शुद्धच चालू आहे. तुम्हाला त्या जेव्हा आवरण आहे, जेव्हा त्याच्यामध्ये विकारी परिणमन आहे, तिथं अशुद्ध दशा दिसून येणार. पण आता शक्ती आहे ती नित्य शुद्धच आहे. शक्तीचं परिणमन पण नित्य शुद्ध रूपाने चालू राहणार. जर त्याच्यामध्ये अशुद्धी आली तर स्वभावात अशुद्धी आली म्हणावं लागेल. नाही, म्हणजे त्यांनी हे घेतलं ना वाक्य, की असे काहीच गुण आहेत जीवामध्ये की जे अशुद्ध रूपाने परिणमन करतात. मग असे अनंत गुण आहेत जे की शुद्धच परिणमन करतात. तर ते गुण कुठले? मग त्याच्यामध्ये 47 शक्तीसुद्धा घेतल्या. मग त्यांचं सुद्धा शुद्ध रूपाने परिणमन चालू आहे. मग ज्ञानगुण पण आहे त्याच्यामध्ये. दृष्टी शक्ती, ज्ञान शक्ती सांगतो. मग ज्ञानाचं पण आता तुम्हाला विकारी परिणमन दिसतंय की, पण शक्ती जी आहे ती कधी विकारी रूप होत नाही. त्यामुळं ती शक्ती, ते गुण आहेत ते स्वभाव रूपाने चालू आहेत, जसं आहे तसं. पण इथं गुण आणि शक्ती, गुण आणि स्वभाव लब्धी म्हणजे काय म्हणायचं असं त्याची पर्याय जे आहे प्रगट होते ती त्याच्या हिशोबाने असं घ्यायचं का उपयोग? म्हणजे ह्याच्यामध्ये घेतलं होतं त्यांनी नयचक्रमध्ये थोडासा फरक केलाय, पण ती विवक्षा वेगळी आहे. त्याच्यामध्ये पण बहुतेक सांगितलंय त्यांनी शुद्ध त्याच्यामध्ये कुठले आहेत. गुण हे स्वभाव होऊ शकतो आणि स्वभाव हे गुण होऊ शकत नाही असं घेतले नाही माईल दवंतीच्या नयचक्रमध्ये. तेच ना, त्यांची विवक्षा वेगळी आहे. कारण म्हणजे गुणाचा पर्याय होतो आणि स्वभावाचा पर्याय होत नाही असं प्रकारे त्यांनी माताचं एकदम मागाचा उपयोग विचारल्यावर म्हणले होते. तेच ना, त्याच्यामध्ये ते भव्यत्व वगैरे असे घेतलेले उदाहरण आहेत जे की परत नष्ट होतात. 13व्या 14व्या गुणस्थानानंतर भव्यत्व भाव राहत नाही. त्याच्या अपेक्षेने त्यांनी थोडा फरक केला आहे, पण ठीक आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आचार्यांचं कथन वेगळं वेगळं असतं, समजून घ्या. तर इथं काय सांगायला लागलेत, धर्म करने के लिए 5 भावों का ज्ञान कैसे उपयोगी है. यदि जीव इन 5 भावों के स्वरूप को, शास्त्रात बघा कुठं, यदि जीव इन 5 भावों के स्वरूप को जान ले तो वह स्वयं यह समझ सकता है कि किस भाव के आधार से धर्म होता है. का समजून घ्यायचं 5 भावाचं स्वरूप? मला कुठला भाव उपादेय आहे, कुठला हे आहे, ह्याच्यासाठी म्हणून. तर काल आम्ही दुपारी घेत होतो छडालाच्या वेळी, ते पोरांना हे शब्द पण माहीत नाहीत. हे म्हणजे काय, उपादेय म्हणजे काय. मग त्यांना पुण्य आणि पापाविषयी चाललं होतं प्रकरण. मग त्यांना विचारलं पुण्य पाप काय आहे, हे आहे म्हणून सांगितले बरं का. समजल्यावर अर्थ आता लगेच हे. मग पुण्य काय आहे ऐकलं का तुम्ही? ऐकत जावा की, पोरं शिकते ते तर ऐका की, जाऊ दे. पाप काय आहे हे आहे लगेच. पुण्य काय आहे त्याला आपण उपादेय म्हणायला जातो, तर म्हणजे ते पण हे आहे. हे थोडं 2-4 वाक्य सांगितल्यानंतर लगेच समजलं की त्यांना. म्हटले पुण्य पण हे आहे. म्हटलं दुकानांपासून हे का उपादेय हो.
मंदिरात बसणे हे एक उपादेय. म्हणजे शब्द समजलं ना त्याच्यामध्ये आनंद येतो त्यांना म्हणायचं म्हणायचंय. बरं इथं सांगतायत की 5 भावामध्ये कुठला भाव हे आहे, कुठला उपादेय आहे ह्याचं ज्ञान होतं आणि कुठल्या भावाच्या आश्रयाने धर्म होतो हे समजतं. 5 भावों में से पारिणामिक भाव के अतिरिक्त शेष 4 भावों में से किसी के लक्ष्य से धर्म नहीं होता. भले इथे औपशमिक, क्षायोपशमिक किंवा क्षायिक भाव असो तर तिन्ही भावांच्या आश्रयाने सुद्धा धर्म होत नाही. बरोबर का चुकीचं? का बरं? शुद्ध पर्याय आहेत त्या. आश्रय करण्यायोग्य नाही. हां, आश्रय करण्यायोग्य नाही. जरी शुद्ध पर्याय आहे तरी सुद्धा ती क्षणिक आहे. त्यामुळं त्याला आश्रय केला असताना नियमाने अशुद्धीच प्रगट होते. म्हणून ते वाक्य चांगलं घेतलं होतं त्यांनी. शुद्ध पर्यायाच्या शुद्ध पारिणामिक भावाच्या आश्रयाने शुद्ध पर्याय प्रगट होते, पण शुद्ध पर्यायाच्या आश्रयाने अशुद्ध पारिणामिक भावच प्रगट होतो. काय कळलं? कळलं ना? मला लय कष्ट करावे लागले. शुद्ध पर्यायाच्या आश्रयाने अशुद्ध शुद्ध आश्रयाने. परत एकदा रिपीट करा. हां, परत रिपीट करू का? परत मला शक्ती लावायला लावताय तुम्ही. आपण कसं शकतो? हां, काय म्हणला? आपण शुद्ध पर्यायाला शकतो. तुमचा आवाज कट होतोय. शुद्ध पर्याय काय म्हणताय? शुद्ध पर्यायाला आपण पकडू कुठे शकतो? पकडू तुम्ही शकत म्हटला ना नाही. शुद्ध. नाही तुम्ही पकडायला जाताय म्हणून तर सांगतायत आचार्य. पकडू शकत नाही पण पकडूनच धरलाय हो. वरज्ञान पर्यायाच्या द्वारे तिकडे जातो. हां, तर वाक्य काय सांगितलं होतं? करा रिपीट. कोण करतंय? विजू काकी करा. शुद्ध पारिणामिक भावाच्या आश्रयाने धर्म प्रगट, शुद्ध पर्याय प्रगट होते, पण शुद्ध पर्यायाच्या आश्रयाने अशुद्ध पारिणामिक भाव प्रगट होतो. समजलं? म्हणजे पर्याय आहे ती कुठलीही असो त्याच्या आश्रयाने नियमाने अशुद्धता प्रगट होते. कारण ती पर्याय क्षणिक आहे आणि ती नष्ट झाली की आकुलता होणार, दुःख होणार. म्हणून भगवंतांची पर्याय सुद्धा तुम्हाला आश्रयाची नाही आणि इवन आपली शुद्ध पर्याय सुद्धा आपल्याला आश्रय करण्यायोग्य नाही. 5 भावों में से पारिणामिक भाव के अतिरिक्त 4 भावों में से किसी के लक्ष्य से धर्म नहीं होता और जो पर्यायर्थिक नए से पारिणामिक भाव है उसके आश्रय से भी धर्म नहीं होता, यह वह समझ सकता है. काय म्हणले? म्हणजे कुठला? अशुद्ध पारिणामिक भाव. म्हणजे 4 भावाच्या आश्रयाने तर होणारच नाही धर्म प्रगट, पण अशुद्ध पारिणामिक भावाच्या आश्रयाने सुद्धा धर्म प्रगट होत नहीं. जबकि अपने पर्यायर्थिक नए से वर्तने वाले पारिणामिक भाव के आश्रय से भी धर्म नहीं होता, तब फिर निमित्त जो कि परद्रव्य है उसके आश्रय से या लक्ष्य से तो धर्म हो ही नहीं सकता. उदाहरणार्थ, हां, खरे देवशास्त्र गुरु तुम्ही काय म्हणता ते बहिरंगातलं निमित्त जे काय असेल त्यांच्या आश्रयाने किती धर्म प्रगट होणार आहे हो? हां, आता हे जिनवाणी म्हणा किंवा उपदेश म्हणा, हे सगळ्याच्या आश्रयाने सम्यक दर्शन होणार की नाही? विचार करून उत्तर द्या. निमित्तच होणार. निमित्तात. मग इथं तेच सांगायला लागलं की निमित्त जो परद्रव्य है उसके आश्रय से तो धर्म हो ही नहीं सकता. मग उडवलं का नाही निमित्ताला हो? कुठल्या भाषेत उसका आश्रय सांगायचं? देखकर स्वभाव में स्थिर हो जाने के बाद त्याचा प्रगट होतो. साधन रूप आहे ते, आश्रय रूप नाहीये. निमित्त म्हणा, साधन म्हणा, सगळं झालंच की, पण त्यांनी सांगतायत त्याच्या आश्रयाने धर्म होत नाहीच. बरोबर का चुकीचं? एका शब्दात सांगायचं असतं तर तुम्ही सगळे हां असं सांगायचं. निश्चयाने उपादानच कार्याचा करता आहे, निमित्त नाहीच. पण व्यवहारामध्ये निमित्त हजर असणार आहे. मग त्यांनी पुढचं पॅरेग्राफ घेतले तेच, उपादान काय करतं आणि निमित्त काय करतं. फक्त आपली दृष्टी कशी असायला पाहिजे? स्वभावाकडे असायला पाहिजे, उपादानावर असायला पाहिजे. मग तिथं निमित्तानी न तुम्हाला संसार आहे न मोक्ष आहे. का तुम्ही अजून दुःखी का सुखी
सगळ्याला तुम्ही निमित्ताकडे जाताय ना, तर सांगतायत म्हणूनच तुम्हाला धर्माची प्राप्ती जसं होणार नाही निमित्ताने, तसंच अधर्म सुद्धा निमित्ताने होत नसतं. आहेच. परत वाचते. जबकि अपने पर्यायर्थिक नए से वर्तने वाले पारिणामिक भाव के आश्रय से भी धर्म नहीं होता, तब फिर निमित्त जो कि परद्रव्य है उसके आश्रय से या लक्ष्य से तो धर्म हो ही नहीं सकता, यह भी वह समझता है. 5 भाव समजून तुम्हाला हा फायदा होणार आहे की निमित्तावर तुम्ही अवलंबून राहणार नाही. जेव्हा मला होणार तेव्हा कोणीतरी निमित्त असेल आणि मला त्यांच्या निमित्तात सम्यक दर्शन होईल, मला मोक्षाची प्राप्ती होईल, तर कधीच होणार नाही. और परम धर्म प्रगट करण्यासाठी बाह्य सामुग्री गोळा करण्यास, म्हणजे होईल तेव्हा होईल म्हणून स्वैराचारण सोडून नाही द्यायचं, तर बरोबर. पुरुषार्थ मला माझ्या उपासनामध्ये करावा म्हणून लागेल. उपादान जागृत करा तर बहिरंगामध्ये निमित्त मिळणार. ते निमित्त करणार आहे असं नाही. और परम पारिणामिक भाव के आश्रय से ही धर्म होता है ऐसा वह समजता है. म्हणून 4 भाव आणि इवन पर्यायार्थिक न्यायाने असणारा पारिणामिक भाव सुद्धा ने आहे म्हणा, हे आहे म्हणा, पण उपादेय नाही. म्हणून उपादेय कोण आहे तर माझा शुद्ध पारिणामिक भावच माझ्यासाठी उपादेय आहे असं जाणा आणि त्याचा आश्रय घ्या. हो. जाणा. अनादि अनंत शुद्ध स्वभाव जाणा. पहा, या स्वभावामध्ये कोणतेही विकार नाहीत, अशुद्धता नाहीच, दोष नाहीतच. स्वभावाचा आश्रय घ्या. नित्य आनंद स्वरूपोहम, नित्य शुद्ध स्वरूपोहम. ओम विसर्जन. नमो